नमस्कार, मी अयारा. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज. परभणीत 3000 बांगलादेशींना जन्मनोंदणी प्रमाणपत्र. माजी खासदार किरीट सोमय्या यांची माहिती बोगस जन्मनोंदणी रद्दीची मागणी. परभणी राज्यात बांगलादेशी नागरिकांनी जन्म मृत्यू नोंद कायद्याअंतर्गत बोगस जन्म नोंदणी प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात केली आहे. अधिक माहिती घेतली असता परभणी शहर व तालुक्यात 3202 बोगस जन्म दाखले हे बांगलादेशी लोकांना दिले असल्याचे समोर आले आहे, अशी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माजी खासदार सोमय्या म्हणाले की 6 महिन्यात राज्यात देश विघातक गँग निर्माण करण्याचे काम चालू आहे. याचे केंद्र हे मालेगाव आहे. या कटात बांगलादेश बॉर्डरवरील काही नेते सहभागी आहेत. जन्म मृत्यूची नोंद कायद्यात सुधारणा झाल्याचा दुरुपयोग करत बोगस प्रमाणपत्र काढले जात आहेत. छोट्या शहरांमध्ये याचे प्रमाण वाढलेले दिसते. 2 लाख बांगलादेशी भारतात घुसले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दिले आहे. मालेगाव SIT मार्फत कारवाई केली जात आहे. परभणीत 3202 जन्म दाखले हे मागील 6 महिन्यात देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अकोला, सिल्लोड, अमरावती, लातूर, भोकरदन, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये देखील याच पद्धतीने बोगस प्रमाणपत्र काढलेले असल्याचे समोर येत आहे. या गंभीर देशविघातक प्रक्रियेची फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सोमय्या यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आदींची उपस्थिती होती. प्रोसिजर सगळं तेच आहे, नाही तीच प्रोसिजर आहे. फक्त आपण नाही का जमिनीचे हे वर बसतात ना, म्हणजे न्यायाधीश म्हणून, त्यात गफलत झाली. सगळीकडे नाही झाली ना. बघा ना, मुंबईत कोकणपट्टीत नाही झाली, पश्चिम महाराष्ट्रात नाही झाली, विदर्भ मराठवाड्यात झाली. वेळेत लक्षात आलाय सुधारू. ओके सुद्धा आहे. परभणीमध्ये 3202 शहरात तालुक्यात जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं आहेत. यातले 90% शेवटच्या 6 महिन्यात आहेत. जे टॉप 10 आहेत त्यात अकोला 4849, सिल्लोड 4730, अमरावती 4638, मालेगाव 4318, पातूर 3978, लातूर 3421, अचलपूर 2657, भोकरदन 2594, संभाजीनगर 2448. ही शहरं यासाठी मी वाचून दाखवली की तो कोकण बेल्ट आहे. परभणीची लोकसंख्या 5000, तर अर्ज किती आले? 3200. पुण्याची लोकसंख्या शहराची 45 लाख, अर्ज मंजूर झाले फक्त 60. मुंबईत 58. तर मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात या जे गँगनी एक्झिक्युशन केलं आहे. पुन्हा एकदा सारांश, हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इनिशिएटिव्ह घेतला म्हणून बाहेर आला. नवीन वर प्रतिबंध, जे जुने दिले गेले आहेत त्याचा रिव्ह्यू केलं जाणार आणि पुढे हे देण्यासाठी काय कशा पद्धतीने चौकशी केली पाहिजे त्यासाठी एक टास्क फोर्स आणि त्याचबरोबर जे याच्या मागे गँग आहे त्या गँगचा तपास घेण्यासाठी आणि कारवाईसाठी ATF द्वारा कारवाई. आणि शेवटचा एक मुद्दा राहिला की हे जे बोगस ऍप्लिकेशन केले आहेत त्यांच्या विरोधात मी मालेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे. मी पुढच्या शुक्रवारी पुन्हा मालेगावला जाणार आहे. त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी. तुम्हाला आणखीन तुम्ही जे म्हणतात त्याच्यात आणखीन 2 गोष्टी वाढवतो. हे प्रमाणपत्र जे आहे हे अर्ज घेताना देताना त्या स्टाफला माहित होतं की फ्रॉड आहे. कारण की जे प्रमाणपत्राच्या सोबत पेपर दिले तसं दिलं ना, त्यातले काहीच नव्हते दाखले. रेशन कार्ड तर रेशन कार्ड भलत्यात कुणाचं. म्हणून
मालेगावला 2 तहसीलदार सस्पेंड झाले. अमरावती अंजनगाव सुद्धी चौकशी चालू आहे. तर असे आणखीन काही तहसीलदारवर कारवाई होऊ शकते. ते जिल्हाधिकारी चौकशी करणार. आणि 2 गोष्टी आहेत, जर तिथल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की चूक झाली आणि त्यांनी सुधाराव्या. मुद्दा हा देशाचा सुरक्षित आहे. कारण की ज्यांना मिळालंय ना 99% बांगलादेशी मुस्लिम आहे, 1% पण हिंदू नाही आहे. तर उशिराचे जन्म प्रमाणपत्र जे द्यायचं होतं 50 वर्षाचा काल होता, 1969 ते 2023 सगळ्यांनी घेतले आहेत. म्हणजे फक्त हिंदूंनी नाही, मुस्लिम इथे राहणाऱ्या मुस्लिमांनी पण घेतलेले आहेत. कारण असं होतं की आता कायद्यातली ती तरतूद होती त्याची आता गरज नाही आहे. कारण की 50 वर्षात ज्यांना घ्यायचं होते ते सगळ्यांनी घेतले. म्हणजे आता काही येणारच नाही. बघा ना तुम्ही, मी तुम्हाला जे सांगतोय ना, हे एवढ्या लोकांच्या समोर 1% हिंदू ऍप्लिकेशन नाही आहे. म्हणजे 5-10 काही गरज नाही आहे. तर आता जर 5-15 ऍप्लिकेशन असेल तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या मॉनिटरिंग मध्ये ते काम सुरळीत चालू शकते. आम्ही तेच म्हणतो सर, पूर्वीचा कायदा तोच आहे. नाही पूर्वी कोर्टाकडून होतं सर. हो, पण ते आपण कोर्टाशिवाय होत नव्हती. आता पूर्ण अधिकार यांना दिलेले, त्यांच्याकडे येऊन टाकलेत बदल. हे जे आहे, हे जे बदल आहे हे पार्लमेंटने केलंय, महाराष्ट्र सरकारने नाही. नंबर 1. नंबर 2, केव्हाही आपण पुढे पुढे जात असतो. तर पुढे जायचं नाही. 1969 मध्ये न घेतलेले प्रमाणपत्रवाले कोट्यावधी लोक होते. आता देर इज नॉट अ सिंगल पर्सन. समजलं की नाही. आता 99% अपडेट आहे. आणि तरी तरतूद आहेत. 1 वर्ष उशिरापर्यंत तुम्ही घेऊ शकता. 1 वर्षापेक्षा जास्त उशिराचे लवकर राहिले नाही आहेत. म्हणून ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला अधिकार दिले. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कार्यकारी. आता या त्रुटी झाली, आली लक्षात, सुधारू. त्यासाठी कडक नियमावली बनवणार. आणि ज्यांनी केलं आहे ते जे मास्टर माइंड आहे, माझं आता लक्ष हे मार्गी लागलं सुधारण्याचं. जे मास्टर माइंड आहेत ते मास्टर माइंड सिंडिकेट वर कारवाई. आता 88 ला दिलं ना. आता ते 88 ला दिलं. आम्ही रिव्ह्यू करू. जिल्हा स्तरावर होणार ते का राज्य स्तरावर? मुख्यमंत्री महोदय स्वतः यात लक्ष घालतायत. स्वतः. आणि मुख्यमंत्री महोदयची रोज माझी या विषयावर चर्चा होते. रोज कुठे गावी असेल तर फोनवर मेसेज. आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की मी त्यांना आज सकाळी आणखीन एक सूचना पाठवली आहे, विनंती की फॉरेन्सिक ऑडिट करायला लावा. या सगळ्या 2 लाख जे काय 14,000 अर्ज असतात, त्यांनी सांगितलं मी निश्चितपणे विचार करतो. तर एक्झिक्युशन काय त्रुटी राहिला त्या आधारावर एक ऍक्शन ते मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. दुसरं, काहींना वॉर्निंग देऊन सुधारण्याची संधी ते मुख्यमंत्री घेतात. जे गँग आहे मुख्यमंत्री महोदयांनी ATS ला. आणि चौथा मुद्दा आहे, जे ऍप्लिकेशन करणारे बांगलादेशी आहेत ज्यांनी फर्जी दस्तावेज दिले आहेत त्यांच्यावर पोलिसी कारवाई. 1,14,000 अर्ज आले, त्यात रिजेक्ट 4,000 पण झाले नाही. आता बंद केलेले 1,23,000 लोकांना सर्टिफिकेट दिले गेले आणि 79,000 हे मंजूर होऊन आता त्यांना दिले जाणार होते. त्याच्यावर प्रतिबंध, त्याची पुनर्तपासणी होणार. प्रोसिजर सगळं तेच आहे. नाही, तीच प्रोसिजर आहे. फक्त आपण नाही का जमिनीचे हे वर बसतात ना, म्हणजे न्यायाधीश म्हणून, त्यात गफलत झाली. सगळीकडे नाही झाली ना. बघा ना, मुंबईत कोकणपट्टीत नाही झाली, पश्चिम महाराष्ट्रात नाही झाली, विदर्भ मराठवाड्यात झाली. वेळेत लक्षात आलाय, सुधारू. ओके. आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी. आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. घंटीचं बटन अवश्य दाबा.
लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला तर विसरूच नका. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी. जय हिंद. शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी. बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें. सैयद मुजम्मिल. मोबाइल नंबर 8177941481. सेकंड नंबर 9922855585. फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में. विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें.